नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आगामी तलाठी भरतीची परीक्षा आहे ही MPSC मार्फत होणार आहे आणि एकच परीक्षा होणार आहे म्हणजे सरळ सेवेद्वारे ही पद भरल्या जाणार आहे. पूर्व आणि मुख्य जसं MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी बहुसंवर्गीय पदासाठी परीक्षा होतात, पूर्व आणि मुख्य तशी परीक्षा होणार नाही. हे MPSCचे क्लिअर संकेत जे आहे तर ते आपल्याला मिळालेलं आहे ना. आता हे मी कशावरून म्हणतोय, कोणत्या पत्रकावरून म्हणतोय हे तुम्हाला सरळ सांगूया. बघा, तत्पूर्वी आपली तलाठी भरतीची बॅच आहे. MPSC पॅटर्ननुसार TCSचे अगोदरचे प्रश्न कसे होते आणि आता MPSCचे प्रश्नांची लेवल कशा पद्धतीने वाढलेली आहे हे सगळं आपण ॲनालिसिस करून विद्यार्थ्यासाठी ही बॅच सुरू केलेली आहे. डेमो पहा, जर तुम्हाला आवडलं तर नक्की करा. तत्पूर्वी TCS मार्फत जे प्रश्न येतात आणि MPSCचे प्रश्न कसे फिरतात याचं नॉलेज घ्या, हे समजून घ्या तरच मग तुम्हाला कळेल. नाहीतर जुनेच प्रश्न, जुन्यात 57 प्रश्नपत्रिका, जुनेच पुस्तकं, जुनेच ठोकळे वाचून तुमचा वेळ वाया जाईल आणि तुमचे एफर्ट पण वाया जाईल. एनिवेज तुम्ही कन्सिडर करू शकता, आपलं ॲप्लिकेशन वगैरे पण आहे. ठीक आहे. पहा, आता स्वतः MPSCने याच्याबद्दल डायरेक्टली काही माहिती नाही दिलेली, पण इनडायरेक्टली आहे. त्याचा अर्थ काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. पहा, आता MPSCचं हे पत्रक आहे, प्रसिद्धी पत्रक 20 मेचं हे प्रसिद्धी पत्रक आहे आणि या पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे, आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ठेवण्यात येणाऱ्या प्रतीक्षा यादीबद्दल. ना आता तुम्ही म्हणणार की सर अगोदर परीक्षा ती येऊ द्या नंतर प्रतीक्षा यादी असते. MPSCचं काम तसं नाही आहे. MPSCनं जर हे दिलं असेल 2026चं, ठीक आहे, तर आगामी परीक्षेसाठी हे लागणार आहे, त्या संदर्भात दिलेलं आहे. ना आता याचा आशय समजून घेऊया. आशय समजायसाठी आता नुसतंच वाचल्यानंतर तुम्हाला फक्त एवढं कळेल की बाबा परीक्षा यादी जी आहे तर ती प्रतीक्षा यादी फक्त 2 वर्षासाठी, बस एवढंच कळेल. पण जर तुमच्यामध्ये थोडंसं इंटेलिजन्स असेल तर तुम्हाला कळेल की नेमकं तलाठी भरती एकाच म्हणजे तलाठी भरती एकाच परीक्षेद्वारे म्हणजे सरळ सेवेने होणार आहे आणि 2 वर्ष त्याची व्हॅलिडिटी किंवा एक्सपायरी किंवा वेटिंग लिस्ट असणार आहे, हे कळणार. कसं बघूया. बघा, आयोगाच्या कार्यनियमावलीमध्ये नियम नंबर 10(8)B मधील 28 डिसेंबर 2016च्या सुधारणेनुसार बहुसंवर्गीय स्पर्धा परीक्षा वगळता, म्हणजे कोणती वगळली त्यांनी इथं, कंबाईन B and C वगळून इतर स्पर्धा परीक्षा व सरळ सेवा स्पर्धा परीक्षामध्ये प्रतीक्षा यादी 1 वर्ष व त्या पुढील परीक्षेच्या निकालाच्या दिनांकापर्यंत होती. ठीक आहे. म्हणजे अगोदर काय होतं की बहुसंवर्गीय कंबाईन B आणि C ची प्रतीक्षा यादी वेगळी होती आणि याच्यासाठी 1 वर्ष होती. त्या अनुषंगाने प्रतीक्षा यादी संदर्भात खालील प्रमाणे निर्णय घेतले आहे. आता काय निर्णय घेतलेले आहेत पहा. आयोगाद्वारे स्पर्धा परीक्षा तसेच सरळ सेवेने, इथं सरळ सेवा म्हणजे एकच, ठीक आहे, बहुसंवर्गीयसाठी ग्रुप बी आणि ग्रुप सी होते. ठीक आहे. स्पर्धा वगळता, बहुसंवर्गीय स्पर्धा परीक्षा वगळता निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून 2 वर्ष किंवा पुढील परीक्षेच्या निकालाच्या दिनांकापर्यंत, निकाल जाहीर झाल्यानंतर तिथून पुढे 2 वर्ष जे आहे तर ती वेटिंग लिस्ट असणार आहे. म्हणजे 2023ची जर आपण जिल्हा परिषदेची भरती पाहिली 2023च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जाहिरात आली ती आणि निकाल म्हणजे जाहिरात आली, नंतर फॉर्म भरायला तारीख, नंतर मग पोरांची परीक्षा, 3-4 महिने परीक्षा चालली, असं करत 2025चा जानेवारी उजाडला होता काही जिल्हा परिषदामध्ये लोकांना जॉईनिंग देण्यासाठी. मग आता 2025ला जर शेवटच्या किंवा पहिल्या महिन्यामध्ये जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये जर जॉईनिंग दिली असेल तर तिथून पुढे 2 वर्ष जे आहे तर ती वेटिंग लिस्ट असणार आहे, असा 2 डिसेंबर 2025चा GR सांगतो. ठीक आहे. म्हणजे ज्या दिवशी जाहिरात आली त्या दिवसापासून. आता शिक्षक म्हणून मी काय म्हणणार की बाबा 2023ची जाहिरात आलेली आहे, डिसेंबरमध्ये आली, 23, 24, 25 आणि 26 4 वर्ष झाली सर पण जाहिरात नाही आली. डायरेक्ट असा सरळ ढोबळाने अर्थ होतो, पण तसा नाही. ज्या दिवशीपासून निकाल लागला त्या दिवशीपासून. आता हा निर्णय सरळ सेवा परीक्षा, स्पर्धा परीक्षा किंवा मर्यादित स्पर्धा परीक्षा करता लागू राहील. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. आता नेमकं महत्वाचं काय आहे ते पुढचं आहे. बहुसंवर्गीय स्पर्धा परीक्षा करता प्रतीक्षा यादी असणार नाही. बहुसंवर्गीय जर समजा आपलं तलाठी पद जर बहुसंवर्गीय म्हणजे कंबाईन B किंवा ग्रुप C मध्ये, B मध्ये तर नाहीच आहे, ग्रुप C मध्ये कंबाईन मध्ये असेल तर त्याला पूर्व आणि मुख्य असं होणार, बरोबर. पण त्यासाठी ही प्रतीक्षा यादी आहे का? नाहीये. जर त्यासाठी जर असेल तर हा जो नियम आहे तो लागणार नाही. पण इथं काय सांगितलेलं आहे की सरळ सेवेने भरण्यात येणार आहे, म्हणून त्याच्यासाठी 2 वर्ष आहे. ना आता ही जी लेट्स से की एखादा मुलगा तलाठी भरतीमध्ये तो पास झाला, ठीक आहे, आणि नंतर मग त्याचं ग्रुप बी मध्ये पण सिलेक्शन झालं. मग तो मुलगा काय गेला की वरती गेला, ग्रुप बीचं त्याला पद मिळालं. मग आता त्याच्या जागी जर रिक्त झालेली जागा आहे, ती रिक्त जागा भरण्यासाठी जर प्रतीक्षा यादीच नसेल तर ते पद रिक्तच राहणार आहे, बरोबर. ते पद काय असणार आहे? रिक्तच राहणार आहे. मग अशामध्ये ग्रुप बी मध्ये
तो मुलगा गेला, पण ग्रुप सी मधून जर समजा प्रतीक्षा यादी असेल तर आणि तरच तलाठीचं जे पद आहे ते प्रतीक्षा यादीतून भरल्या जाऊ शकतं. म्हणून मला सांगायचं आहे की आपली ही जी तलाठी भरती जी होणार आहे तर ती सरळ सेवेने होणार आहे, सरळ सेवेने होणार आहे. आणि अगोदर दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील जे पद होते त्यांच्यासाठी 2 डिसेंबरच्या 2025च्या GR नुसार 2 वर्षापर्यंत त्याची व्हॅलिडिटी असणार आहे असं सांगितलं होतं. सेम तोच नियम, सेम तो निर्णय उचलला आणि MPSCच्या कार्यकक्षेतली जी पदं आलेली आहे आता त्यांच्यासाठी लावलेला आहे. आशा करतो सरळ सरळ व्हिडिओ नव्हता सांगण्यासारखा, पण मला काय म्हणायचं ते तुम्हाला समजलं असेल तर एकदा येस आय गॉट इट टाका, म्हणजे मला कळेल की नाहीतर मग जर नाही कळालं ना तर म्हणजे जी काही पत्र आहे तर ती वाचण्यात माझ्याकडून थोडीशी कमतरता राहिली असेल किंवा समजलं असेल तर येस टाका. ऑल राईट, येस, आणखी कन्फ्युजिंग करत नाही मी. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील ते नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.